नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. तांदूळवाडीमध्ये दुपारी 4 वाजल्याच्या सुमारास याच विहिरीमध्ये एक भाविकाने दर्शन करून येत असताना पंढरपूरच्या दिशेने जात असणारा एक पिकअप या विहिरीमध्ये पडला आणि 8 जणांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला. 6 जणाला या विहिरीमध्ये वाचवण्यात यश आले. ज्यांनी या 6 जणांचे प्राण वाचवले ते इरफान मुजावर आणि तानाजी सुर्वे हे धाडशी युवक, हे वीर या ठिकाणी तांदूळवाडीचे रहिवासी आहेत. आणि नेमकं अपघातस्थळी काय घडलं, काय प्रसंग होता, कसे जीव वाचवले त्या वीरांच्या तोंडून त्या गाडीच्या पाठीमागं मीच होतो 150 फूट. तर ते एक विहिरीपासून 200 फूट गाडी पाठीमागं होते. तर गाडी काय पूर्ण बॅलन्स म्हणजे त्या ड्रायव्हरचा त्याच्यावर ताबा सुटला. म्हणजे झोलं मारत गाडी अशी म्हणजे किती असेल, एक 50-55 त्या गाडीला स्पीड असेल. का की मीच आहे ना 40च्या स्पीड होतं, म्हणजे ती माझ्या पुढं गाडी होती. ती गाडी पूर्ण वायबल म्हणजे झोलं मारत आली गाडी. माझा अंदाज काय मोकळ्या क्षेत्रात म्हणजे पडेल गाडी, पण तिथं ना पडता डायरेक्ट गाडी विहिरीत गेली. जशी गाडी विहिरीत पलटी झाली. किती अंतर होतं तुमच्या त्यांच्या? 150 फूट त्या गाडीच्या पाठीमागं होतो मी. मग पडल्यानंतर डायरेक्ट गाडी विहिरीत तिथं घेऊन असं झालेलं आहे. तर एक पूर्ण गाडी अशी खाली जाताना बघितली. खाली गेल्यानंतर एक बारकं बाळ म्हणजे एक 2-3 वर्षाचं असं उलटून वर आलं. पूर्ण पाणी त्या पोटात गेलं. आल्यानंतर जीवाची पर्वा न करता आहे त्या पहिली उडी त्या बाळाकडे टाकली मी. त्या बाळाला माझ्या छातीला धरून त्याच्या असं उलटं धरून खाली तोंड असं हातानं दाबून त्या तोंडातनं म्हणजे पोटातलं पाणी काढल्यानंतर त्यानं हुसकारी दिली. एक 5 सेकंद त्याच्यासाठी म्हणजे महत्त्वाचे होते ते. आणि त्यानं जसं श्वास घेतला तसं मला मिठी मारली त्यानं. तोवर ही आमच्या ऑफिसवरून आमच्या गावातले सगळेजण आले तिथे. म्हणजे सगळ्यांच्या सहकार्यानं त्या 4 जणांनी आम्ही बाहेर काढले सगळ्यांनी. काय तिथं नेमका आक्रोश कसा होता, किंवा तुम्ही तुमच्या जीवाची पर्वा केली? तिथं कोणच नव्हतं. मी ज्या वेळेस होतो तिथं कोणच नव्हतं. म्हणजे त्यातले एक 2-3 त्यांचे 2 जण आले. 2 जण त्यातले वर आले. आल्यानंतर म्हणजे ते हे झाले, म्हणजे थोडे हायपर झाले, म्हणजे पूर्ण ते वायबल झाले. ते तुम्ही एक ज्यांना वर काढलं त्यांची काय परिस्थिती होती? त्यांचं म्हणजे डेट आहे म्हणून आम्ही वर काढलं होतं. 4 जणांनी असं उचलून वर काढलं, हालत नव्हतं, काय नव्हतं. वर काढलं म्हणलं त्यांना पालतं टाका. पुन्हा आम्ही उड्या टाकल्या खालीच. वर काढलं की आम्ही काय बघितलंच नाही. 10 मिनिटांना कळलं की ते हलायला लागले. पुन्हा लगे गाडी इथं एवढ्या गाड्या 40-50 असून कोणीसुद्धा गाडी दिली नाही न्यायला सुद्धा. पुन्हा इथं येऊन आमच्या ऑफिसवरची आमची गाडी स्वतःची ड्रायव्हरनं नेऊन त्याला ती गाडी टाकून ती 5 जण दवाखान्यात नेऊन. ज्या वेळेस मी विहिरीत होतो म्हणजे ही तिथं येस तर मदत करायला एक 4-5 लोक वर आलते विहिरीत. तर मी ओरडत होतो उड्या टाका सगळेजण. तर त्यातले 1 जणांनी उडी टाकली नाही. म्हणजे माणुसकी ही चालूला म्हणजे चालू काळाची गरज आहे. म्हणजे माणुसकी दावली पाहिजे सगळ्यांनी. तर आम्ही सगळ्यांनी परत गाडीवाल्यासनी बी हात केला, तर गाडीवाले बी कोण थांबले नाही त्यांना मदतीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी. आम्ही गावात येऊन गाडी घेऊन त्यांना 5 जणांना परत हॉस्पिटलमध्ये नेला. महिला किती होत्या, पुरुष, लहान? महिला त्यातली 1 जण वाचलेले आहे, 3 मुलं वाचलेले आहेत आणि एक पुरुष वाचलेला आहे. आणि त्यातले 3 जण त्यांच्या ती वर आलते. 3 पुरुष स्वतः आलते. काय त्यांची अवस्था होती वरती आल्यावर? त्यांना काय ती काय येडवणूक करत होती. त्यांना काय केलं आधी ते एक म्हातारी वयस्कर होती, त्यांना तर मी शिवी दिली. म्हणजे अंगावर ते यायच्या इकडं तुम्ही बाहेर निघा म्हणलं तुम्ही. आणि त्यांना काय केलं, वर आम्ही ढकलून वर बसवलं आणि पुन्हा हे काढायला चालू केलं. मग ती त्यांची ती 1 जणाची बायको होती, पोरं होती. मग ती अजून पुन्हा डबल वाढण्यापेक्षा त्यांना आम्ही आपलं बाहेर काढलं. पुन्हा आम्ही ती एक 4-5 ड्रायव्हर आम्ही आपलं ते काढायचं काम केलं. ड्रायव्हर आत पडले होते का, काय झालं? नाही, ड्रायव्हर बाहेर आलते. ड्रायव्हर आणि ती साईडचे 2 जण ते आलते बाहेर. काय वाटतंय, कशाची चूक असेल, काय झालं असेल? त्या ड्रायव्हरचा ती ताबा सुटला आणि तिथं कटडा असता तरी बी जगू शकली असती. कटडा बी नाही, ती ताबा सुटला. ती काय उन्हाची जळी आणि झोप पीप लागली असेल. ह्याच्या अगोदर इथं असे अपघात घडलेत का? हो, घडलेत ना. मागल्या महिन्यात एक पाठीमागल्या 1 महिन्यापूर्वी एक कोथिंबीरची गाडी, एक 400 फूट पाठीमागे एक दुसरी विहीर आहे. त्या विहिरीत कोथिंबीरची गाडी रात्री 1 वाजता गेलती. आणि त्या विहिरीत पाणी नसल्यामुळे तो ड्रायव्हर वाचला. त्या विहिरीला बी कटडा नाही. किती वर्षापासून तुम्ही या गावात राहताय? जन्मनंच माझं म्हणजे इथं म्हणजे पहिल्यापासून ह्या गावात आहे. बरं. आणि हा रोड कधी झालाय, काम कसं झालंय असं वाटतं? एक 4-5 वर्षात हे रोड झालेला आहे. आता आम्ही इथं पाहिलं तर कुठेही त्या ठिकाणी सावधानतेचे फलक नाहीये, किंवा काही ठिकाणी अरुंद रस्ता आहे, काही ठिकाणी मोठा रस्ता आहे. म्हणजे काम कसं झालंय? 5 वर्षा रस्ताच वाटत नाही. ती दगड समजून उसकटलाय रस्ता. कशी वाहनं चालणार आणि काय होणार. आणि हिथं आता टर्न आहे, तर इकडे महिम रोड आहे. ह्या कॉर्नरला त्याला उलट होऊनच बघायला लागतंय. अजून घटना होणार इथं काय ना काय. रोडला
साईड पडी दिसून येत नाही. काहीच नाही हो, नेमका तो प्रकार काय आहे? काहीच नाही. आता कुणाला बोलायचं, तर आपण तर कोण बोलायचं आणि काय व्हायचं असं होते. काय वाटतंय तुम्हाला शासनाकडून ठोस? शासनाकडं फीडबॅकर झालं पाहिजे. तर म्हणजे जिथं पाहिजे तिथं करा तुम्ही. सगळ्या जागला फीडबॅकर केलं तर वाहनं बी चालू शकणार आहे. हायवे बनवलाय, पण जिथं गरजेचं आहे तिथंच फीडबॅकर पाहिजेतच. आता 3 ठिकाणी धोकादायक आहेत. अलीकडे आता इथं त्याने कंपाऊंड करायला पाहिजे त्याला हो. ती लोखंडी प्लेटा मारल्या तर वाहन त्याला धडकून तिथं तर थोडं तर वाचल ना असं होतं. जिथं अपघात झाला ज्या विहिरीपाशी, तिथून एक 50 फूट वर उंचीला म्हणजे असं डाऊनिंग आहे. त्या डाऊनिंगच्या दोन्ही बाजूला एक 40-45 फूटची अशी म्हणजे खोल आहे म्हणजे गेलं तरी डाऊनिंगला. होऊ शकते. त्याला त्यांनी लोखंडी बॅरिकेड जी लावतात रोडला, ती सुटकी लावली नाही. म्हणजे ह्याला कुठं तर जबाबदार शासनाचं आहे. शासनाने लक्ष दिलं पाहिजे. आणि आज या ठिकाणी प्रशासनाकडून विळूच्या बांबूचा कठडा तयार केला जातोय. हो, तर काय नेमकं ह्या विळूच्या कठड्याचा बांबूचा आणि त्याचा काय म्हणजे आता करणार घेऊ, पण मेल्यानंतर करून काय उपयोग आहे हो? नाही आता करणार घेऊ. ती 4 दिवसात करणार. आता ताई तुम्ही समजा यायला लागली मीडियावाले म्हणले होते, आता दाखवणार आहे तुम्हाला आम्ही आता करणार आहे 4 दिवसात ही. पण आज ती जीव येतो का आता मागे? कसं जी गेलेला त्यांचा जीव तरी येऊ शकत नाही, पण इथून पुढे बी अपघात होऊ नये दक्षता घेतली त्यांनी पाहिजे. काय तर दक्षता घेतली पाहिजे. तर हे 2 वीर होते ज्यांनी काल 6 या ठिकाणी जीव वाचवलेले आहेत. आपण त्यांना भेटलो. काय परिस्थिती होती, दोघांनीही जीवाची पर्वा केली नाही. आणि जे सर्व भाविक होते, जे पंढरपूरला अगदी हाकेच्या अंतरावरची त्यांचं घर आलं होतं, गाव आलं होतं, आणि काळाने त्यांच्यावरती घाला घातला आणि परत त्यांना त्या मृत्यूच्या खाईतून ह्या दोघांनी काढलेला आहे. तर डेली लाईफसाठी दत्ता नाईक नवरे, तांदूळवाडी.